उद्योजिका आहोत, आपल्याला करून दाखवायचं, आपल्याला काही करायची तयारी पण आहे, जिद्द पण आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला एक BGBGचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. इथून आपण एकमेकांशी भेटतोय, एकमेकांशी ओळखी करतोय, एकमेकांशी संवाद साधतोय. पण मला एक सांगा की आपण जेव्हा मीटिंग्स करतो, मीटिंग्सला जातो, तर आपल्याला मीटिंगचे काही एथिक्स असतात, ते आपण बरोबर पाळतो का, ते माहीत असणं पहिले म्हणजे गरजेचं आहे. आज स्त्री म्हणून समाजामध्ये जरी आपण सगळं काही करत असेल ना, तरी स्त्रीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो सगळीकडे वेगळा आहे. म्हणजे तो पुरुषांच्या दृष्टीनेच नाही. आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीलाही वेगळ्या प्रकारे समजून घेण्यासाठी म्हणा किंवा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो त्यांचाही. मग त्यावेळेला स्त्रीने एखाद्या उद्योजकांबरोबर असताना किंवा मीटिंग करताना कुठले एथिक्स पाळले पाहिजेत. म्हणजे आता सपोज आपण 1-to-1 मीटिंग करतो, 1-to many मीटिंग करतो. आज आपली BGBG संस्था 310 मेंबर्स झाले, उद्या 1000 होतील, 2000 होतील, 5000 होतील. आपल्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म तयार होतोय. तर मीटिंग करताना आपल्याला काय एथिक्स पाळले पाहिजेत, आपण मीटिंग्स कुठे करायला गेले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपली 1-to-1 करता, बरोबर आहे. तर प्रत्येक व्यवसायी, मग तो उद्योजक असो किंवा उद्योजिका असो, तुम्ही म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, बरोबर आहे की नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टी पहिली जी मीटिंग करताना तर सार्वजनिक ठिकाणी मीटिंग केलात ना, तर खूप ते आपल्यासाठी सेफ्टीसाठी असते. म्हणजे आपण कुठेही म्हणजे असं गार्डनमध्ये बसलो किंवा असं म्हणतात ना, सार्वजनिक ठिकाणं आहे जिथे आपली सेफ्टी आहे, तिथे तुम्ही मीटिंग करायला पाहिजे. दुसरं आहे आपलं लोकेशन. आपण जे घरी सांगून केलं पाहिजे तुम्ही कुठे जाताय, कोणाबरोबर मीटिंग करताय, हे एक आपला सेफ्टी पॉईंटने आपण करू शकतो. दुसरं आपलं लोकेशन ठेवायला पाहिजे, कारण आज आपण खूप सारं ऐकतो बाहेर. कारण काय माहिती, तुमच्या बाबतीत कुठेही काही घडलं ना, तर त्याचं गालबोट जे आहे ते आपल्या संस्थेला लागू शकतं. किंवा आपण आपल्या घरी